नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटीएचएम कॉलेज, राज्यशास्त्र विभाग। मी आज आपल्याला ज्या विषयाचं व्याख्यान देणार आहे तो विषय आहे राजकीय समाजशास्त्र आणि हा विषय वर्ग MA सेकंड सेमिस्टर 3rd साठी आहे। आपल्या पहिल्या व्याख्यानाची सुरुवात जी आहे ती राजकीय समाजशास्त्राची ओळख या पहिल्या प्रकरणापासून होणार आहे। तत्पूर्वी आपण या विषयाचा सिलेबस बघूया। राजकीय समाजशास्त्र हा विषय वर्ग MA सेकंड सेमिस्टर 3rd साठी आहे। सर्वप्रथम आपण राजकीय समाजशास्त्र या विषयाचा सिलेबस मधील प्रकरणांची ओळख करून घेणार आहोत। या सिलेबस मध्ये 5 प्रकरणे आहेत। पहिलं प्रकरण आहे राजकीय समाजशास्त्र। या प्रकरणात आपण राजकीय समाजशास्त्राचे अर्थ, व्याख्या, उगम आणि विकास, राजकीय समाजशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती, त्याचे विविध दृष्टिकोन, महत्त्व, मर्यादा आणि राजकीय समाजशास्त्राचा इतर शास्त्रांशी असलेला संबंध अभ्यासणार आहोत। दुसरे प्रकरण आहे बौद्धिक आधार किंवा पाया। या प्रकरणात पहिलं तर आपण कार्ल मार्क्स या विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत। कार्ल मार्क्स एक समाजवादी विचारवंत होते आणि त्यांच्या विचाराचा राजकीय समाजशास्त्रामध्ये काय योगदान आहे हे या निमित्ताने समजून घेणार आहोत। दुसरे आहेत मॅक्स वेबर। हे एक समाजशास्त्रज्ञ होते आणि राजकीय समाजशास्त्रावर त्यांच्या विचारांचा काय प्रभाव आहे तोही आपण या निमित्ताने बघणार आहोत। तिसरा आहे वर्तनवादी दृष्टिकोन। वर्तनवादी दृष्टिकोन हा वास्तववादी आणि शास्त्रीय स्वरूपाचा दृष्टिकोन आहे। व्यक्ती वर्तनाच्या अभ्यासामुळे राजकीय समाजशास्त्रातील या दृष्टिकोनाचे स्थान कसे महत्त्वपूर्ण आहे ते आपणास कळेल। तिसरे प्रकरण आहे राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिकीकरण। राजकीय संस्कृतीचा अभ्यास महत्त्वपूर्ण आहे कारण राष्ट्रांच्या राजकीय विकासाच्या विविध पैलूंचा शोध घेताना राजकीय संस्कृतीचा अभ्यास आवश्यक मानला जातो। समाजाच्या विशिष्ट परिस्थितीत लोकांच्या राजकीय जीवनात जे मनप्रवृत्ती, प्रेरणा, चालीरीती, परंपरा, मूल्य यांचा आकृतिबंध बनतो त्याचा अभ्यास राजकीय संस्कृतीमध्ये करावायचा असतो। त्यामुळे राजकीय संस्कृतीचे अर्थ, व्याख्या, स्वरूप, वर्गीकरण, राजकीय संस्कृतींना प्रभावित करणारे घटक आणि प्रकार या प्रकरणांमध्ये आपण बघणार आहोत। त्याच्यातच दुसरा मुद्दा आहे राजकीय सामाजिकीकरण। राजकीय सामाजिकीकरण एक गतिशील प्रक्रिया आहे ज्यात व्यक्तीची राजकीय आणि सामाजिक भूमिका ठरत असते। राजकीय सामाजिकीकरणामध्ये आपण त्याचे स्वरूप आणि महत्त्व बघणार आहोत। त्याचबरोबर सामाजिकीकरणाला मदत करणाऱ्या ज्या शाखा आहेत, जी साधनं आहेत त्यांचाही अभ्यास या निमित्ताने करणार आहोत। चौथं प्रकरण आहे राजकीय सहभाग आणि लोकमत। सर्व आधुनिक राज्यांचं एक समान वैशिष्ट्य असं सांगता येईल की राज्यकारभारात सामान्य जनतेचा वाटा हा महत्त्वपूर्ण मानला जातो। मग भलेही राजकीय अभिजनांचा वाटा मोठा असेल आणि जनतेचा वाटा अगदीच थोडका असेल, तरीही राजकीय सहभागाची तरतूद प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये असतेच। मग भलेही आधुनिक काळामध्ये लोकशाही असो किंवा सर्वंकष राजवट असो, जनतेच्या राजकीय सहभागाची तरतूद ही ठेवणं आवश्यक मानलं जातं। त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय सहभागाचा अर्थ काय, व्याख्या काय, स्वरूप काय ते बघणार आहोत। त्याच्यातच दुसऱ्या मुद्द्यामध्ये राजकीय सहभागाला प्रभावित करणाऱ्या पातळ्या आणि राजकीय सहभागाला प्रभावित करणारे घटक समजून घेणार आहोत। याशिवाय राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिकीकरण तसेच राजकीय सहभाग एकमेकांशी कसे संबंधित आहे। राजकीय संस्कृती आपल्यावर संस्करण करत असते। जशी आपली राजकीय आणि समाज व्यवस्था असते किंवा जशी आपण ती स्वीकारतो त्याच पद्धतीने आपली भूमिका आणि निर्णय प्रवृत्ती ही निश्चित होत असते। त्याच्या आधारावरच आपला राजकीय सहभाग हा कशा प्रकारचा असेल हेही ठरते। त्यामुळे राजकीय सहभाग हा राजकीय समाजशास्त्रीय दृष्टीने अत्यंत
महत्वाचा आहे. याचबरोबर त्याच्यामध्ये लोकमत हा सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. लोकमताचा अर्थ काय आहे, स्वरूप काय आहे, लोकमताची माध्यम काय आहेत आणि लोकमताची भूमिका कशा स्वरूपाची असते. 5वं प्रकरण आहे राजकीय विकास आणि बदल. राजकीय आणि सामाजिक परिस्थिती गतिशील असते, त्यामुळे राजकीय बदल सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. सत्ता विभागणी असेल, अधिकार विभागणी असेल किंवा कल्याणकारी राज्याची भूमिका, यामुळे राजकीय बदल कसा झाला याचा अंदाज आपल्याला येतो. तसेच राजकीय विकास म्हणाल तर समाज आणि राजकीय व्यवस्था यांचा आधुनिक असण्याचं ते लक्षण आहे. राजकीय विकास म्हणून आधुनिकीकरणाकडे वाटचाल आपण जी करतो त्या आधुनिकीकरणासोबत आपल्याला आर्थिक विकास, प्रशासकीय विकास आणि कायदेशीर विकास हे साध्य करायचे आणि सगळ्यात शेवटी लोकशाही प्राप्त करायची आहे. हाच खरा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय विकास आणि बदल यांचा अर्थ आणि स्वरूप आपण बघणार आहोत. त्याचबरोबर राजकीय विकासाचे सिद्धांत काय आहेत आणि राजकीय बदलाचे प्रकार कोणकोणते आहेत. अशा पद्धतीने राजकीय समाजशास्त्र या विषयामध्ये आपल्याला या 5 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे आणि आपण तो टप्प्याटप्प्याने करणार आहोत. चला तर मग आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. राजकीय समाजशास्त्राची ओळख. सुरुवातीला आपण राजकीय समाजशास्त्राची प्रस्तावना बघत आहोत. प्रत्येक समाज शांतता आणि सौहार्दासाठी अपेक्षा करत असतो. प्रत्येक समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था टिकावी यासाठी समाजावर, लोकांवर राज्यकारभाराच्या मार्गाने नियंत्रण ठेवणे आणि त्याचे कार्य सुरळीतपणे चालावे यासाठी आपण प्रयत्नशील असतो. हे कार्य आपण राजकीय संस्थांच्या मार्गाने करतो. समाजात विविध संस्था आहेत, मात्र राज्य ही सर्वात महत्त्वपूर्ण संस्था आहे. लोकांवर, समाजावर प्रभावीपणे शासन करण्यासाठी या विविध राजकीय संस्थांची निर्मिती झाली आहे, जसे की शासन, नोकरशाही, राजकीय पक्ष आणि निवडणूक पद्धती. राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे राजकारण. राजकारणाचा आधार आहे सत्ता. सत्ता ही प्रत्येक समाजामध्ये असते. सामाजिक परिस्थितीत ही सत्ता कशा पद्धतीने वापरली जाते. जर आपण राजकारण आणि सत्ता समान मानली तर राजकारण सामाजिक जीवनात तितकेच महत्त्वपूर्ण आहे आणि सत्ता वापरण्याचं ते एक प्रकारचं माध्यम आहे. राजकीय समाजशास्त्र केवळ सामाजिक संदर्भात सत्ता यावरच लक्ष केंद्रित करीत नाही, तर राज्य आणि समाज संबंधात राजकीय समाजशास्त्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. म्हणून विविध सामाजिक आणि राजकीय पैलूंचा विचार राजकीय समाजशास्त्रात होतो. राजकीय पक्ष, दबाव गट आणि सामाजिक चळवळी यामुळे सामाजिक परिणाम घडतात. यातील राजकीय कर्त्यांच्या भूमिकेमुळे सामाजिक रचनेतील लिंग, वर्ग, राष्ट्रत्व यासारख्या विषयांना आकार मिळतो आणि अशा सामाजिक संरचना स्पष्ट करतात की समाजातील राजकीय कल असमान आहे. कारण यावरून हे लक्षात येतं की राजकीय समाजशास्त्र अशी शक्ती आहे की जी एखाद्याचे उद्दिष्ट साध्य करताना दुसऱ्याच्या उद्दिष्टाशी झुंजत असतात, संघर्ष करतात. एकाची मागणी असते तर दुसऱ्याचा विरोध असतो. हे असे का वर्तन करतात? राजकीय समाजशास्त्रज्ञ म्हणून लोकांमध्ये जी क्षमता आहे तीच क्षमता सत्तेच्या स्वरूपात कशी वापरली जाते आणि ही सत्ता कशा पद्धतीने काम करते याच्या आधारे ती संस्थात्मक कशी होते याचाही अभ्यास करता येतो. समाजातील व्यक्ती आणि गटाशी संबंधित प्रश्न विचार करता येतो. राजकीय समाजशास्त्र असा विषय आहे की जो सामाजिक शास्त्रांशी संबंधित असून त्याचा हेतू समाजातील राजकीय गट आणि नेतृत्व यांचा अभ्यास करणं आहे. राजकीय समाजशास्त्र अफाट आहे, व्यापक आहे. त्यात काय असावे, काय नसावे हे स्पष्टपणे सांगणे कठीण आहे. राजकीय समाजशास्त्रात राजकीय रचना आणि कार्य, राजकीय पक्ष, दबाव गट, मतदार वर्तन, तुलनात्मक राजकीय व्यवस्था, युद्ध परिस्थिती, लोकशाही आणि आर्थिक विकास, राजकीय अभिजन, राजकीय संस्कृती, राज्याचे स्वरूप आणि त्याच्या सत्तेचे स्वरूप
यांचा समावेश होताना दिसतो. समकालीन शास्त्रज्ञ कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, रॉबर्ट मिशेल, त्यांचे अनुयायी, त्याच्यानंतर अलेक्सिस द टॉकएव्हिल यांच्या विचारांच्या अभ्यासाला देखील महत्त्व देतात. अनेक राजकीय समाजशास्त्रज्ञ राजकीय व्यवस्था आणि राजकीय शक्तीच्या बाबतीत इतर देशांचाही अभ्यास करतात. या वर्गावर क्षेत्रातील काही भिन्न दृष्टिकोन आणि काही महत्त्वाच्या युक्तिवादाचा ठसा देखील उमटलेला आहे, ज्यात पारंपरिक, समकालीन अशा दोन्ही पद्धतीने विचार केला जातो. राजकीय समाजशास्त्राचा राज्यशास्त्राशी संबंध जोडला गेला आहे, कारण दोन्ही विषयात राजकारणाशी संबंधित मुद्द्यांचा अभ्यास केला जातो. तथापि त्याच्यात तेवढेच वेगळेपण देखील आहे. राजकीय समाजशास्त्रज्ञ हे राजकीय संस्था आणि इतर सामाजिक संस्था, विविध गट जसे की सामाजिक वर्ग, प्रतिष्ठित वर्ग, लिंगावर आधारित गट, त्याच्याशी संबंधित विचारसरणी यांच्यातील संबंधांकडे लक्ष केंद्रित करतात. राजकीय समाजशास्त्राची व्यापकता अधिक आहे. राजकीय समाजशास्त्रज्ञ केवळ राजकीय संरचना, कल्पना आणि प्रक्रिया समजून घेण्यासाठीच नव्हे, तर त्याच्या टीकेसाठी, त्याच्या समालोचनासाठी देखील प्रयत्न करतात. राजकीय समाजशास्त्रातील सिद्धांत अनेक स्वरूपात आहे. अनेक सिद्धांतांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव होतो. याशिवाय कशा पद्धतीने हे बदलते सामाजिक प्रवाह जे आहेत ते राजकीय प्रक्रियांवर, त्यांच्या कृतीवर परिणाम घडवून आणतात आणि कशा पद्धतीने अनेक सामाजिक प्रभाव हे निर्माण करून राजकीय धोरणांमध्ये परिवर्तन घडवून आणतात, याचा अभ्यास आपल्याला राजकीय समाजशास्त्रामध्ये करता येतो. ज्या राज्य आणि समाज यांचं एक आपण थोडक्यात एक वर्णन बघूया की राज्य म्हणजे काय, तर राजकीय दृष्ट्या संघटित समाज असं म्हटलं जातं. आणि समाज मानवाचे असे संघटन आहे जे जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या सर्व गरजा पूर्ण करते. दुसरीकडे राज्य समाजाच्या राजकीय संघटनेची विशिष्ट गरज पूर्ण करते. राज्य शांतता व सुव्यवस्था, सुरक्षा आणि सामान्य सेवा पुरवण्याच्या उद्देशाने बंधनकारक कायदे निर्मिती आणि निर्णय घेण्याचे कार्य करते. समाज मनुष्यास विविध स्वरूपाच्या संबंधाने एकत्र बांधतो, परंतु हे सर्व संबंध राज्याच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत. सामाजिक संबंध मनुष्याच्या गरजा, रीतिरिवाज, नैतिकता, सौजन्य, परस्पर सामंजस्य यावर आधारित असतात. परंतु राजकीय संबंध समाजातील भिन्न भिन्न वर्गाच्या परस्पर विरोधी मागण्यातून निर्माण होणारे मतभेद सोडवण्यासाठी आवश्यक नियम आणि निर्णयांच्या स्वरूपात व्यक्त होतात. म्हणून त्यांचा आदेश देणे आणि त्यांचं पालन करणे या बाबींशी मुख्यतः संबंध येतो. सामाजिक संबंध मनुष्याच्या सर्व गरजांची पूर्तता करतात, जसे शारीरिक, भावनात्मक, बौद्धिक, आध्यात्मिक तसेच अन्य गरजा. तथापि राज्याचा मुख्य संबंध मूल्यांच्या अधिसत्तात्मक वितरणाच्या प्रक्रियेशी येतो आणि इतर विषय या कार्याशी संबंधित असल्यासच या क्षेत्रात अंतर्भूत होतात. आता मूल्यांचं अधिसत्तात्मक वितरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्यात भिन्न स्तरातील लोकांमध्ये सार्वजनिक वस्तू व सेवांचं वाटप केले जाते. त्या पद्धतीने राज्याची भूमिका जी आहे ती आपल्याला समाजात दिसून येते. आता राजकीय समाजशास्त्रामध्ये या दोघांचंही जेव्हा एकीकरण होत आहे, तर अशा वेळी विविध संकल्पनांचा अभ्यास जो आहे तो महत्त्वपूर्ण बनतो आणि तो केलाही जातो. 20व्या शतकात राजकीय विचारवंतांनी राजकीय समाजशास्त्राच्या अभ्यासाला विशेष प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येते. जसं राजकीय संस्कृतीद्वारे संस्करण एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचं महत्त्वपूर्ण कार्य होतं. सामाजिकीकरणाच्या माध्यमातून व्यक्तीचं राजकीय व्यक्तिमत्व घडत जातं. राजकीय सहभाग जो आहे त्याचा एक दर्जा जो आहे तो त्या माध्यमातून कसा वाढवला जाऊ शकतो, म्हणजे ज्याच्यामध्ये व्यक्तीला राजकीय गोष्टींचं, घडामोडींचं योग्य पद्धतीने ज्ञान होणं आणि त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीने राज्य व्यवस्थेला पाठिंबा देणं. राजकीय संसूचन आणि आधुनिकीकरणाच्या माध्यमातून कुठेतरी त्याच्या वाक्यातच आहे की विकासाकडे आपण म्हणजे पुढची वाटचाल जी आहे ती परिवर्तनाच्या अनुषंगाने आणि विकासाच्या दृष्टिकोनातून करणं
गरजेचे आहे. राजकीय विकास आणि बदल इतर स्थितीमध्ये जसं आपण विकास अपेक्षित करतो आहे, परिवर्तन अपेक्षित करतो आहे, तर ते राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे. समाजामध्ये तो बदल झाला, तो विकास झाला की नकळत राजकीय स्थितीमध्ये सुद्धा हा विकास आणि बदल आपल्याला सहज दिसून येऊ शकतो. सामाजिक वर्गीकरण म्हणाल तर समाजामध्ये आता सगळे काही समान स्तरामध्ये नाहीयेत, भिन्न भिन्न स्तरामध्ये आहेत. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, आपल्या राज्यघटनेने अनुसूचित जाती जमातींना, स्त्रियांसाठी आरक्षण दिलेलं आहे. मग सगळ्यांना हे आरक्षण का नाहीये? फक्त अनुसूचित जाती जमातींना आणि स्त्रियांनाच का बरं हे आरक्षण आपण दिलंय? तर समाजामध्ये जसं आपण म्हणतो की भिन्न भिन्न स्तर असल्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न आणि प्रत्येकाच्या विकासाचा जो मार्ग आहे तो वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि हे सामाजिक वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला राजकीय पातळीवर ती दिशा मिळायला एक मार्गदर्शन मिळतं किंवा आपल्याला तशी मदत होते. त्याच्यानंतर अभिजात सिद्धांत आहे की समाजामध्ये विशिष्ट असा समूह आहे जो तुम्हाला एक मार्गदर्शन करत असतो आणि तुमच्या जगण्याच्या दिशेला एक प्रकारे आकारही देत असतो. अशा पद्धतीने विविध संकल्पनांचा अभ्यास जो आहे तो राजकीय समाजशास्त्रामध्ये महत्वपूर्ण मानला जातो. याशिवाय बघा, सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता सारख्या संकल्पना सुद्धा आहे. सत्ता म्हटली तर ती शासन आणि राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा महत्वपूर्ण आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा. जसं आपण बघितलं की वास्तविक राजकारण हा सत्तेचा खेळ आहे. एखाद्या राजकीय व्यवस्थेत सत्ता कोणत्या घटकात निश्चित झालेली आहे? सत्ताधारी वर्गाचा अभ्यास आर्थिक, सामाजिक, नैतिक दृष्टिकोनातून करावा लागतो. सामाजिक दृष्ट्या सत्ताधारी लोक समाजाच्या कोणत्या स्तरातील आहे? म्हणजे जसं एक सहजतेने म्हटलं जातं की श्रीमंत गरीब अशी जी काही आर्थिक विषमता समाजामध्ये आहे, यामुळे सत्ता ही श्रीमंतांकडे झुकलेली आहे आणि श्रीमंतांकडे सत्ता असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून गरीब वर्गांचं शोषण होतं. म्हणजे एका बाजूला श्रीमंत गरीब यामुळे आर्थिक विषमता निर्माण होते आणि श्रीमंतांनी गरीबाचं शोषण केल्यामुळे सामाजिक विषमता देखील निर्माण होते. मात्र लोकशाहीमध्ये अशी राजकीय सत्ता जनतेच्या ठिकाणी निश्चित होताना दिसते. त्यामुळे राजकीय सत्तेचं स्वरूप कसं आहे, ती कशी मिळवली जाते, ती कशी टिकवली जाते यावर देखील ती आधारित असते. सत्तेचं आविष्कारण संघर्षाप्रमाणे सहकार्यातून सुद्धा होते आणि याच्यातनं आपल्या असं लक्षात येतं की संघर्षापेक्षा सहकार्यावर आधारलेले सत्ता संबंध हे अधिक टिकाऊ आणि स्थिर स्वरूपाचे असतात. त्यातही सत्तेचं पुढचं स्वरूप आपण बघतो की अधिसत्ता. याचं एका वाक्यात आपण विश्लेषण बघूया की बुद्धिमान लोकांची जी काही निर्णय घेण्याची क्षमता आहे किंवा त्यांना आज्ञा देण्याचा जो काही अधिकार आहे याला लोकांनी मान्यता दिलेली असते. यालाच आपण अधिसत्ता म्हणतो. आणि ह्याच लोकांकडनं राजकीय व्यवस्थेचं स्थैर्य म्हणा, सातत्य म्हणा, ते टिकवण्यासाठी ही अधिमान्यता आवश्यक मानली जाते. म्हणजे या राज्यातील सत्ताधारकांच्या माध्यमातून सत्ता ज्या पद्धतीने वापरली जाते त्याला सुद्धा ही अधिमान्यता मिळते. आणि याच आधारावर पुन्हा लोकशाही सारखी संकल्पना सुद्धा सत्तेच्या माध्यमातून अभ्यासणं खूप गरजेचं वाटायला लागतं. कारण लोकशाही म्हटलं की जनतेची संमती आली, जनतेची मान्यता आली आणि जनतेच्या स्थैर्यासाठी किंवा जनतेच्या इच्छा अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आपल्याला या संकल्पना अभ्यासायचा असल्यामुळे लोकशाही सुद्धा त्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण होते. त्याच्यानंतर मानवाचं विविध परिस्थितीमधलं वर्तन कशा स्वरूपाचं आहे? निवडणुका आणि मतदार वर्तन या संकल्पना जर आपण बघितलं तर जसं आपण सामाजिक स्तरावर भिन्न भिन्न स्तर सांगतो आहे, जसं वर्ग आहे, जात आहे, धर्म आहे, वंश आहे किंवा शिक्षणाच्या आधारावर, आर्थिकतेच्या आधारावर, सामाजिकतेच्या आधारावर हे वेगवेगळे स्तर जेव्हा पडतात तर त्याचा परिणाम नकळत निवडणुका आणि मतदार वर्तनावर आपल्याला बघायला मिळतो. चळवळी होतात, आंदोलनं होतात, शासनाकडे मागण्या केल्या जातात, आदान आणि प्रदान यासारख्या प्रक्रियेच्या माध्यमातून शासकीय निर्णय पण घेतले जातात आणि कायदे पण निर्माण केले जातात. पण समाजामध्ये संपूर्ण पातळीवर त्याला पाठिंबा मिळतोच असं नाही. एक समूह असा असेल जो त्याला मान्यता देईल, दुसरा समूह असा असेल जो त्याला विरोध करेल आणि तिसरा समूह असा असेल जो तटस्थ असेल, त्याला त्या निर्णयाशी, त्या कायद्याशी किंवा होणाऱ्या चळवळीशी, आंदोलनाशी काहीही फरकही पडत नाही. मग प्रत्येक स्तरातील व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचं जे काही वर्तन करते त्याचा सुद्धा प्रभाव राजकीय समाजशास्त्रामध्ये आपल्याला बघता येतो. त्यानंतर सामाजिक बदल जर झाले
जसं आपण आधुनिकीकरण म्हणतो आहोत, राजकीय विकास म्हणतो आहोत, राजकीय बदल म्हणतो आहोत, या माध्यमातून साहजिकच सामाजिक बदल झाले की त्याचाही परिणाम राजकीय समाजशास्त्रामध्ये बघता येऊ शकतो. सामाजिक संबंध तुमचे कशा स्वरूपाचे आहेत? आता इथे उदाहरण आपण असं देऊ शकतो की समजा एखादी व्यक्ती एका विशिष्ट संघटनेची सदस्य आहे, त्यामुळे तिथून पुढे सदस्य झाल्यानंतर निवडणुका असेल, मतदान असेल, चळवळ, आंदोलन कोणत्याही स्थितीमध्ये त्या संघटनेचा प्रभाव त्या व्यक्तीवर असल्यामुळे व्यक्ती त्या अनुषंगाने वर्तन करेल किंवा निर्णय घेईल. म्हणजे विविध मूल्य आणि विचारसरणी जी आहे त्या व्यक्तीवर प्रभाव पाडतात. ती समाजातल्या कोणत्या स्तरामध्ये आहे त्या स्तरावरून ठरतं की तिची मूल्य काय आहे. जसं भारतामध्ये खूप सहज म्हटलं जातं की उजव्या विचारसरणीचे लोक म्हणजे श्रीमंत आणि डाव्या विचारसरणीचे म्हटले की गरीब. आता हा स्तर त्याच पातळीवर अभ्यासला जातो असा नाही, पण एक उदाहरण म्हणून की प्रत्येक विविध मूल्य आणि विचारसरणी ही कशा पद्धतीने भिन्न भिन्न स्तरावर वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसून येते. तर राजकीय समाजशास्त्राचा हा विषय जो आहे या विषयामध्ये आपल्याला त्या दृष्टिकोनातून एक सविस्तर अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.